डिक्लेअर जालें म्हणटकीर फोंड्याच दिसतालें सगळ्यांक तुमच्या पक्षाक. पूण आतां सद्या परिस्थिती अशी आसा की फोंड्यांक आमदार ना 1.5 वर्स जाता. सो आतां फोंड्यांक वाऱ्यार सोडटले काय एज अ पक्ष म्हणून तुमचें काम चालू आसतलें? पार्टीचें संघटन आनी बाकीचे सगळे कामां ते चालूच आसतले. ना पूण लोकांचीं कामां जावंक जाय न्ही, ते आमदार ना. मुख्यमंत्री ते लक्ष घालतात आनी ते केतन योग्य नियोजन करून ते काम चालू आसता. केतन भाटीकर सुप्रीम कोर्टान गेलो पूण बीजेपीन अशे कांय स्टेप्स घेवना. इलेक्शन जे रद्द जालें तेजे हितून केतन भाटीकर सुप्रीम कोर्टान अपील करून गेल्लो. सो बीजेपीन असे स्टेप्स काय घेवना की कितें ते सुप्रीम कोर्टान गेला. बीजेपीन इलेक्शन लढयताले न्ही. बीजेपीन काय करूंक ना. बीजेपी इलेक्शन लढयताले. बीजेपीचे सगळे थंय स्वता थंय ठाण मारून आशिल्ले सगळे आसा. शेवटी कोर्टाच्या निर्णयाचेर हांव काय उलयना. गेले कोर्टान जाल्यार ताचो निर्णय करा. ना पूण तुमच्या वटेनच्यान काय तश्यो हालचाली दिसल्यो ना कोर्टार म्हणून. वतले कितें म्हणून तुमकां नाका इलेक्शन जातलें पडटलें. उलट चुकीचे उलयतात तुमी. कारण कोर्टाच्या हातून भितर प्रक्रियेन भितर इलेक्शन कमिशन आनी हांचे भितर सरकार तातूंत पार्टी ना. म्हणून काही गजाली आसा त्या गजालीन भितर सरकार म्हणून न्ही, पक्ष म्हणून म्हणटा आमी. बीजेपी पक्ष म्हणून ते काँग्रेस म्हणून गेल्यात न्ही. कितें जालें तो कॅन्डिडेट म्हणूनय गेला, काँग्रेस म्हणूनय जर गेला तर येवन निर्णय येतली. पार्टीन आमकां एप्रोप्रिएट दिसूना की पार्टीन आमी वचून कोर्टार वचून आमी ज्या जाग्याचेर जे रिप्रेझेंटेशन करपाचें आसा त्या जाग्याचेर रिप्रेझेंटेशन केलां. सो BL संतोशा कडेन तुमी आतां डिस्कशनाक गेले पळय, ह्या इलेक्शन संदर्भात काय डिस्कशन जावं नाशिल्लें? सगळे विशय जे आसात ते सगळे विशय चर्चिल्ले. पण ते पब्लिकली उलोवपाचें म्हणजे म्हाका समा दिसना. कारण आमची एक शिस्तबद्ध पार्टी आसा आनी पार्टीची एक त्या चौकटीन रावन जे कितें विशय आसा तुम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला न्हू सगळ्या सगळे MLA-चो? पार्टीच्या चौकटीन जे कितें आसा तितले चौकटीन भितर ओके. आणि एक शिस्तबद्ध पार्टी आसा. ह्याच विशयाचेर पयर सुनील ढवळीकरान माविनांक म्हटलें की ताजेर दिलें मरे रोखडेच स्टेटमेंट जालो न्ही तो विशय सोंपलो. सो येता ते इलेक्शनाक 50% नवे तुमी फेसेस दिवपाचो तुमी ठरयला कशें? इलेक्शन येवन न्ही त्या वेळाचेर सगळे गजाली लक्षात येतल्यो. पूण 50% नवे फेसेस आसतले, 50% नवे फेसेस आसतले. पूण इलेक्शन लागून न्ही तोपर्यंत 8 महिने बाकी आसा. 8 महिने आमकां काम करपाक जाय. लोकांचे अजुनूय म्हणजे पेंडींग कामां उरिल्लीं आसा, ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आसा. हे सगळे मुख्यमंत्री स्वता जातीन लक्ष घालून ते कंप्लीट करून आमकां एक कॉम्प्रेहेन्सीव असो एक प्लॅन लोकां कडेन जो आमी वता तो पुराय करपाक जाय. त्या खातीर उरिल्ले 8 महिने आमकां जाय. स्किमी केल्ली आसा. ह्या महिला खातीर जर आकर्शक स्किमी आसात म्हणजे तांच्या हातून वाड जातली. त्याच बरोबर नवे नवे प्रोजेक्ट्स आसा सगळे पुढचे बजेटान सगळें सांगलां. सो ते बजेट जे प्रेजेंट केलां ते बजेटान जे प्रेजेंट करतना 5 डिजीट बजेट आसा तातूंतल्यान जे डेव्हलपमेंटल वगत जातली. BL संतोशी गोंयांत विजीट करपाची ती केन्ना? शक्यता आसा. The voice for